नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कायम बोलतो ना की काही पुस्तकं आपलं मनोरंजन करतात, काही नवे अनुभव देतात, पण काही पुस्तकं मात्र आपल्याला जगायला शिकवतात. तशाच जगायला शिकवणाऱ्या एका पुस्तकाबद्दल आजच्या आपल्या गप्पा होणार आहेत. या अनुवादित पुस्तकाचं नाव आहे राखेतून उगवतीकडे. युवा लेखिका सोनाली नवांगुळ हिने अनुवादित केलेलं हे पुस्तक आहे. ही गोष्ट एका वैमानिकाची, त्याच्या स्वप्नभंगाची आणि त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची. तेव्हा या पुस्तकाविषयी गप्पा मारूया सोनाली नवांगुळ हिच्याशी. सोनाली, स्वागत आहे तुझं आनंदाचं पानमध्ये. मी सुरुवातीला सांगितलंय की एक वेगळं पुस्तक आहे जे आपल्याला खरं तर जगायला शिकवतं. त्याचं नाव आहे राखेतून उगवतीकडे. तर तू काय सांगशील आपल्या वाचकांना, प्रेक्षकांना, काय आहे हे पुस्तक आणि तुला का ते भावलं आणि अनुवाद करावासा वाटला? सगळ्यात आधी असं होतं की विंग कमांडर अशोक लिमयेंना जेव्हा मला आनंद आगाशे आणि सुजाता देशमुखनी भेटवलं तेव्हा त्यांचं म्हणणं हेच होतं की विंग कमांडर हे त्यांचं पद भारतीय सेना दलातलं याबद्दलचा मला अनुभव नसला तरी त्यांच्या एका शारीरिक संघर्षाशी माझं नातं आहे. ते म्हणजे वयाच्या 40व्या वर्षी ते पॅराप्लेजिक झाले आणि मी जरी सिव्हिलियन असेल आणि मी माझ्या लहानपणी पॅराप्लेजिक झाले असेल तरी कमरेखालचं सेन्सेशन जाणं, पूर्ण ताकद जाणं, चालता न येणं, लघवी संडास सारख्या नैसर्गिक विधींवरचं नियंत्रण जाणं, या सगळ्या गोष्टी स्वीकार करून पुन्हा नव्या दमानं नवा नकाशा आखून आपला प्रवास सुरू करायचा हे खूप कठीण असतं. आणि ते विंग कमांडरना ते मर्म काय सांगायचं आहे ते मला अचूक कळेल असं सुजाताताईंना वाटलं आणि त्यांनी मला यांना भेटवलं. तर मला त्यांना भेटल्यावर असं वाटलं की अरे बापरे, म्हणजे जरी ते पॅराप्लेजिक आहेत, मी पॅराप्लेजिक आहे, तरी त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि ते खरोखरच लढाऊ विमानं चालवणारे आणि त्याचा अनुभव असणारे विंग कमांडर आहेत हे ठीकच आहे होते. आणि आता ते व्हीलचेअर बाउंड झाले असले तरी त्यांच्या हृदयातली, मनातली शक्ती आणि माझी शक्ती याचा कुठेच पाड लागणार नाही, इतके प्रचंड जिद्दीचे आहेत. आणि मग मला वाटलं की जरी हे भारतीय सेना दलातलं सगळं विश्व मला ठाऊक नाहीये तरी मी ठाऊक करून घेण्याचा प्रयत्न करेन, कारण तितकं कुतूहल माझ्याकडे आहे. पण हे सगळं पुन्हा नव्यानं सुरू करणं किती कठीण असतं हे मला पुरेसं ठाऊक आहे, म्हणून मी हे पुस्तक करू शकते असं मला वाटलं. ज्या वाचकाच्या हातात हे पुस्तक पडेल त्यांनी वाचलंच पाहिजे, ज्याच्या हातात असेल ते, त्यांना तू काय सांगशील की का वाचलंच पाहिजे हे पुस्तक? माणूस वयानं वाढत असताना कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या अपघातांना सामोरं जात असतो. कधी कधी ते भावनिक, व्यावसायिक पातळीवरचे अपघात असतात, कधी कधी खरोखरी शारीरिक अपघात असतात. पण कुठलीही परिस्थिती आली तरी एका प्रश्नावर 100 उत्तरं असतात. ती उत्तरं शोधण्याचं धैर्य आपल्या आत कप्प्यात कुठेतरी मनाच्या लपलेलं असतं. त्याला उजाळा देऊन आयुष्य पुन्हा एकदा नव्यानं कसं मांडायला घ्यायचं हे विंग कमांडर लिमये यांनी या पुस्तकात सांगितलंय. म्हणजे ते आकाशात भरारी घेत होते, ते एका सुट्टीत घरी थांबत नव्हते, पण एक दिवस अपघात होऊन त्यांचं चालता येणं संपूर्ण बंद झालं. पण मग त्यांनी लढाऊ विमानं उडवण्याची जी स्वप्न पाहिली होती ती बंद झाली का? नाही. तर दोन्ही पाय नसताना त्यांनी पुन्हा एकदा आयुष्य नव्यानं व्हीलचेअरवरून शिकून घेतलं आणि नव्या आयुष्याचा सराव करत परत आपल्याला येतं तेच काम सुरू केलं, फक्त त्याची पद्धत बदलली. तर इतकं सगळं संपूर्ण आयुष्य थांबल्यासारखं होऊन सुद्धा नव्यानं जगायची उमेद सुरू करता येते का? तर नक्की करता येते. हे विंग कमांडर लिमये यांनी या पुस्तकात सांगितलंय. म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी आपल्याला सगळं थांबलंय असं वाटतं, आता काहीही आशेचा किरण नाही असं वाटतं, त्यावेळी पुन्हा कुठून तरी ते किरण असतात, ते बघण्याची क्षमता हे पुस्तक आपल्याला देतं. म्हणून हे पुस्तक वाचावं सगळ्यांनी असं मला वाटतं. तेव्हापासून हा अनुवाद आला, लोकांपर्यंत पोहोचला, त्याला मिळणारा प्रतिसाद कसा आहे? त्याला मिळणारा प्रतिसाद खूप मला चांगला वाटतोय. तो सावकाश येतोय, कारण भारतीय सैन्य दलांमधली कॅडेट या पातळीपासून हळूहळू वेगवेगळी शिक्षणं घेत त्या वातावरणात
सैनिक कसा तयार होतो, कमांडर्स आणि अधिकारी कसे तयार होतात याची गोष्ट मराठी वाचकाला फारशी परिचित नाहीये. त्यामुळे मी सुद्धा अनुवादक म्हणून काम करताना मला हे सगळं जग, तिथली वेगळी शिस्त, त्यांच्या धर्तीचे वेगळे विनोद हे समजून घ्यायला थोडीशी अडचण आली. पण करुणा गोखलेंसारखी संपादक मिळाल्यामुळे मला त्यांच्याशी चर्चा करून खूप सोप्या पद्धतीनं हे करता आलं. तर मला असं वाटतं की त्यातल्या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की एक असा अधिकारी जो सतत आकाशात उडण्याची स्वप्न पाहतो, तर तो म्हणतो की आपलं शरीर किती अमेझिंग आहे आणि दुःख आणि त्रास असले तरी त्याचे उमलणारे वेगळे वेगळे रंग समजून स्वतःला समृद्ध करण्यातच माणसाचं आणि जगण्यासारख्या सुंदर गोष्टीचं हित आहे, हे त्यांनी त्या पुस्तकात सांगितलेलं आहे. तर मला वाटतं हे पुस्तक पाहताना मी सुद्धा स्वतः अपरंपार बदलून गेलेली आहे. आणि तुम्ही शून्यापासून सुरुवात करता तेव्हा मागचा डाटा पूर्ण पुसून तुम्हाला नव्या दिशेकडे बघण्याची एक कंपल्शन झालेलं असतं. पण कंपल्शन हे कायम वाईट नसतं. कदाचित कंपल्शनमध्ये एकाग्रतेचा एक नवा धडा मिळत असतो. त्यामुळं भारतीय सैन्य दल हा एक मोठा व्यापक पट आणि त्याबरोबर आपल्या शरीराच्या अवयवांचं सैन्य जे आपल्यासाठी रोज रोज लढत आणि सज्जता करत असतं, ते वेगळ्या पातळीवर अशा दोन टोकांवर या पुस्तकानं मला खिळवलेलं आहे. नाही, खरंच तुझे आता बोलली त्यामुळे ज्यांनी वाचलं नसेल त्यांचं पण या पुस्तकाबद्दलची उत्सुकता वाढली असेल. तू आम्हाला अशा पद्धतीने चांगल्या पुस्तकांचा अनुवाद करून आनंद देत आली आहेस. तुला पुढच्या कामासाठी सुद्धा आमच्याकडनं शुभेच्छा. अधिकाधिक चांगलं काम तुझ्याकडनं हो याच्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आणि आज आपल्या आनंदाचं पानमध्ये तू सहभागी झालीस, वेळ दिला, त्यासाठी खूप आभार सोनाली तुझे. थँक्यू भारती, मला बोलवल्याबद्दल. सोनालीशी गप्पा झाल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे लेखणीच्या अग्रावर. या पुस्तकातून त्यांना नक्की काय सांगायचं आहे याबद्दल आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. बर्दापूरकर सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. अगदी पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की लेखणीच्या अग्रावर असं नाव आहे, त्यामुळे तुमचे पत्रकारितेतले अनुभव असतील हे सगळ्यांना अगदी वाटतच आहे. पण तुम्ही सांगा की नक्की या पुस्तकाच्या मागची तुमची भूमिका काय आहे, तुम्ही काय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय? मला तुला माहिती आहे की तसं मी काही असा क्रांतिकारी पत्रकार नाही किंवा आपल्यामुळे काही फार मोठे बदल होतात असे समजणारा नाही. परंतु मला पत्रकारितेचं एक खूप मोठं चांगलं असं व्यापक पटावर जगणं माझ्या वाट्याला आलं. मी 77मध्ये पत्रकारितेत आलो आणि 2015मध्ये मुख्य प्रवाहातून बाजूला होण्याच्यापर्यंत, म्हणजे मी नंतरही लिहितो आहे, वाचतो आहे, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिकवतो आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या एक गोष्ट जेव्हा म्हणजे लक्षात आली की आपण खूप समृद्ध असं जीवन एक पत्रकार म्हणून जगलेलो आहोत. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश फिरलो. 40पेक्षा जास्त परदेशांमध्ये माझं फिरणं झालं. हे सगळं पत्रकारितेच्या निमित्ताने झालं. माझी ओळख जरी राजकीय विश्लेषक अशी असली तरी त्याच वेळेस मी राजकारणासोबतच समाजकारण, प्रशासन, साहित्य, कला, संस्कृती अशा वेगवेगळ्या स्तरामध्ये मी वावरत होतो. मी त्यांच्यामध्ये मिसळून जात होतो. त्यामुळे काय होतं की माझी जी पोतडी जी आहे त्या पोतडीमध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या. विधिमंडळ केलं, मंत्रालय केलं, संसदेचं वृत्तसंकलन केलं. आता हे सगळे जे अनुभव होते हे इतके मोठे होते की ह्या सगळ्या अनुभवांना आपण कुणाला तरी सांगावं, आपण शेअर करावं असं मला जेव्हा साधारण माझा डायरी हा कॉलम सुरू झाला 2003मध्ये, तेव्हा असं वाटायला लागलं की डायरी कॉलम या स्तंभाची लोकप्रियता जेव्हा वाढायला लागली तेव्हा असं वाटायला लागलं की आपण अजून लिहिलं पाहिजे. दुसरा एक भाग असा होता की पत्रकारितेतले अनुभव ललित शैलीमध्ये फारसे लिहिले गेलेले नव्हते, सलग लिहिले गेलेले नव्हते. त्याच्यामुळे माझं लेखन जे आहे ते वाचकांना आवडायला लागलेलं होतं. खूप लोकांना आवडायचं, काही लोकांना नाही आवडायचं, काही लोक टीका करायची, फाईन, काही त्याच्याबद्दल तक्रार करण्याचं कारण नाही. पण मग काय झालं की मला असं वाटायला लागलं की आपण येणाऱ्या मुलांसाठी हे लिहिलं पाहिजे, आपल्या वाचकांसाठी आपले अनुभव शेअर केले पाहिजे. आता फुलंची शरणागती ही आता पुन्हा आयुष्यात न घडणारी घटना आहे.
अशा ज्या सगळं माझ्या ह्या पोतडीतून मग ते बाहेर येत गेलं. आणि कसं आहे की माझ्यात एक थोडासा चित्रकार आहे, थोडंसं मला संगीत कळतं किंवा ऐकायला आवडतं. तेव्हा माझी येणाऱ्या अनुभवांना मी जसा बेधडक समोर जातो तसाच दुसऱ्या पातळीवर मी रसिकपणे पण समोर गेलेला असतो. त्याच्यामुळे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी माझे अत्यंत व्यापक संबंध आले. ते राजकारणी असोत, समाजकारणी असोत, साहित्यिक असोत, लेखक असोत, गायक असोत, संगीतकार असोत, किती शिल्पकार असोत, चित्रकार असोत. तर हे सगळ्यांशी मला असं समरसून वागता आलं, बोलता आलं, त्यांच्यासोबत जगता आलं. मग हे कुठेतरी व्यक्त करण्याचं काय साधन आहे? बरं, मला नाचता येत नाही, मला गाता येत नाही, मला चित्र काढता येत नाही. चित्र काढता येत होती पण ते मी विसरून गेलो. मला मूर्ती कोरता येत नाही. मग माझ्याजवळचा एकमेव पर्याय काय राहतो? तर मला माझ्या असं लक्षात आलं की आपण लिहू शकतो, आपण बरं लिहितो. मी काही क्रांतिकारी वगैरे लिहितो असं माझं मत नाही आहे. आणि ज्या भूमीमध्ये ज्ञानेश्वर आणि तुकाराम जन्मलेले आहेत त्या भूमीमध्ये आपण फार मराठी चांगलं लिहितो, अभिजात मराठी लिहितो असे दावे करण्यातही काही कारण नाही आहे. त्याच्यामुळे आपण बरं लिहितो ही माझी भूमिका होती. माझं लिहिणं लोकांना आवडायला लागलं, मी लिहित गेलो. एक शैली होती, ती शैली लोकांना आवडली. माझं अवजड नसलेलं म्हणजे बोजड नसलेलं लेखन, समीक्षेच्या शैलीने न जाणारं जे लेखन होतं ते लोकांना आवडायला लागलं. मी लिहायला लागलो आणि लिहित गेलो. सर, खरं तर पत्रकाराचे अनुभव म्हटले की लोकांना वाटतं की काही किस्से असतील, काही घडामोडी ज्या त्या काळात झाल्या होत्या त्याबद्दलची इनसाइड इन्फॉर्मेशन वगैरे असेल, तर तशा पद्धतीचे किस्से आहेत की तुमचे अनुभव आहेत? या पुस्तकामध्ये 1977 ते साधारण माझ्या बेगमच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 2020 पर्यंतचा जो सगळा प्रवास आलेला आहे त्या सगळ्या आठवणी आहेत, त्या हकीकती आहेत. किस्सा माझं बेगमचं लग्न झालं हा किस्सा कसा काय असू शकेल? ती हकीकत आहे. फुलंनी शरणागती पत्करली याचा किस्सा मी आता तुम्हाला सांगतो असं म्हटणं असं कसं होईल? ती सांगवंगी घटना नाही आहे. तर याच्यामध्ये ह्या 77 ते 2020च्या पर्यंतचा जो काही कालखंड आहे त्या कालखंडामध्ये मला जे वेगवेगळे अनुभव आले. तू माझ्यासोबत काही काळ काम केलेलं आहे, तुला माहिती आहे की आपण लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीला नागपूरमध्ये सोबत काम करत होतो. म्हणजे आय एम प्राऊड की मी संपादक झाल्यावरची पहिली अपॉइंटमेंट तुझी आहे. मला त्याचा अजूनही अभिमान वाटतो. त्या काळात आपण केवढे वेगवेगळे प्रयोग केले. आता हे सगळं कुठेतरी नोंदवून ठेवणं आवश्यक होतं. बर्दापूरकर सर, खूप खूप आभार तुमचे. आज आनंदाचा पानमध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आणि तुमच्या नवीन पुस्तकाबद्दल आमच्याशी सविस्तर गप्पा मारल्यात त्यासाठी सुद्धा. तर आजच्या टॉप 5 मधून आपल्याला समजणार आहे ती सध्या वाचकांच्या पसंतीस उतरणारी पुस्तकं. त्या पुस्तकांविषयी सांगतायत मॅजेस्टिक बुक डेपोचे संचालक आशय कोठावळे. नमस्कार, मी आशय कोठावळे. यावेळी मॅजेस्टिक बुक डेपोमधील टॉप 5 पुस्तकांपैकी पहिलं पुस्तक आहे अंतर्नाद, एका मासिकाचं उदय असतं, भानू काळे यांचं. मराठी मासिकाला एक वैभवशाली परंपरा आहे, पण दुर्दैवाने 80च्या दशकांनंतर ती ओसरत गेली. एखादं मासिक प्रत्यक्षात कसं चालू होतं व कसं बंद होतं याविषयी लिहिलं गेलेलं हे मराठीतलं पहिलंच पुस्तक आहे. यानंतर दुसरं पुस्तक आहे त्रिविधा, मकरंद साठे यांचं. युद्ध शांती, हिंसा क्रांती, लोकशाही अशा आशयसूत्राने बांधलेली ही एक त्रिधारात्मक कादंबरी आहे. यानंतरचं तिसरं पुस्तक आहे ते म्हणजे ब्रेकिंग द मोल्ड, रघुराम राजन आणि रोहित लांबा यांचं. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत भारताच्या स्थानाचं सखोल विवेचन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. त्याचबरोबर अर्थशास्त्रात भारताचं यशाचं कौतुक करताना लेखकाने पुढील वाटचालीत कोणत्या अडचणी येतील व त्याचं कसं त्यातून मार्ग काढावा याचं मार्गदर्शन केलं आहे. ज्यांना देशाच्या भवितव्याची चिंता आहे त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे. यानंतरचं चौथं पुस्तक आहे ते म्हणजे मेरी लास्कर, डॅनियल मॅस्करेनस यांचं. मेरी लास्कर यांचं हे चरित्र आहे. वैद्यकीय क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या अमेरिकी कार्यकर्ती मेरी लास्कर यांची ही प्रेरणादायी गाथा. यानंतर शेवटचं पुस्तक आहे ते म्हणजे शिवनेत्र बहरजी, प्रेम धांडे यांचं. बहरजी नाईक यांच्या कार्याचा संपूर्ण वेध घेणाऱ्या कादंबरी मालामधला हा तिसरा खंड आहे. ही सगळी पुस्तकं तुम्हाला आमच्या दुकानात मॅजेस्टिक बुक डेपो, राम मारुती रोड, ठाणे, शिवाजी मंदिर, दादर व गिरगाव नाका या तिन्ही ठिकाणी सवलतीच्या दरात खरेदी करता येतील. त्याचबरोबर आमची वेबसाईट majesticreaders.com व आमचं मोबाईल ॲप्लिकेशन मॅजेस्टिक रीडर्स यावरही सवलतीत खरेदी करता येते. धन्यवाद.
तर ही होती या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं. या सुट्टीत मुलांना पुस्तकांच्या दुकानात नक्की न्या, कारण इतकी पुस्तकं पाहून त्या पुस्तकांविषयी आकर्षण वाटणार हे नक्की. छोटे आणि मोठे दोन्ही प्रकारच्या वाचकांसाठी पुस्तकांचा खजिना घेऊन आम्ही पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर वाचत रहा. धन्यवाद. बघा नीट.